नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या कोथरूड परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की आयुष्यमान आरोग्य मंदिर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच या आरोग्य मंदिरामध्ये इथे डॉक्टर अभावी पेशंट मात्र दररोज इथं येऊन जात आहेत। यामुळे पेशंटची मात्र गैरसोय निर्माण होते। यासाठीच बोलण्यासाठी विविध पक्षातील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत इकडली काय समस्या आहे आणि तुम्हाला काय जाणवून दिलेलं आहे इकडे? तुम्ही आता बघितलं असं हे आयुष्य आरोग्यवान शिबिर आहे, मंदिर आहे ते। तर इथं हे गुरुजन कोथरूडमध्ये आहे ते। एवढी कचऱ्याची म्हणजे खूप कचरा झालेला आहे। दवाखाना म्हणजे कसा स्वच्छ पाहिजे आणि इथं संगणक चालू नाही आहे। डॉक्टर गेलेले 4 दिवस झाले, डॉक्टर गेले, रोज 20 ते 30 पेशंट इथं येत असतात। त्यांचं खूप हे होत चाललेलं आहे। त्यामुळे त्याची काहीतरी सुविधा केली पाहिजे महानगरपालिकेने, ही आमची इच्छा आहे। एकंदरीतच आपण म्हणतो की आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि त्याच ठिकाणी आजकाल सर्व गोष्टी संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून चालत असतात आणि त्याच ठिकाणी संगणक बंद आहे। मग ही मोठी शोकांतिका मानली जावी का? 100% कारण का जे चाललंय ते संगणकावर चाललंय, सगळे अपडेट चालू आहे नागरिकांचे किंवा रुग्णांचे। तर ते संगणकच चालू नाही तर हा दवाखाना कसला म्हणायचा? हे महानगरपालिकेने काय करायला पाहिजे इथं आता आम्हाला आंदोलनच करायला लागणार आहे या गोष्टीवर। आणि तुम्ही जो आता जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो कधीचा आहे व्हिडिओ? तो आत्ताचाच आहे। आता आम्ही 10 मिनिटापूर्वी हा सगळा व्हिडिओ काढलेला आहे। आतमध्ये कचरा जे आता कर्मचारी आहे टेंडरवर ते सुद्धा काम करत नाहीयेत। मग हे कोण लक्ष देणार? ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे ना। संगणक बदलला पाहिजे, डॉक्टर लवकर आणले पाहिजे, पेशंटचे हाल होतात ते सगळं मोकळं केलं पाहिजे। अच्छा भाऊ, तुमची काय मागणी आहे? आता काय केलं पाहिजे? मागणी आता हीच आमच्याशी सहकारी जसं बोलले की संगणक नवीन जो दुरुस्ती आहे तो दुरुस्ती केला पाहिजे, इथली स्वच्छता केली पाहिजे। आरोग्य मंदिर म्हणजे स्वच्छ हवं आहे। आरोग्य मंदिरच घाण असेल तर इथं पेशंट कसे येणार? आणि रोजचे 25 ते 30 पेशंट येतात ते असेच निघून जातात। डॉक्टर नाही आहे, स्वच्छतेसाठी जे लेडीज ठेवले ती स्वच्छता पण नीट करत नाही आहे। खूप घाणचं साम्राज्य आहे। दवाखाना किंवा आरोग्य मंदिर हे कसं असावं हे महापालिकेने दाखवून द्यायला पाहिजे मार्ग। जर का त्यांनी लवकरात लवकर याचं लक्ष नाही दिलं तर आम्ही एकदम जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? ह्या जबाबदार प्रशासनाचे। आता तर काही कोण लोकप्रतिनिधी तर नाही, कोण नाही, काय नाही। मग प्रशासनाने लोकप्रतिनिधींकडून बोट दाखवण्यापेक्षा प्रशासनाने लक्ष घालून जबाबदार अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष घालून हे मार्गी लागावं, बस एवढंच आहे। आणि कोणाविरुद्ध आंदोलन करायचं असं आम्हाला इच्छा नाही आहे, पण लोकांच्या भल्यासाठी आणि आरोग्यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागेल फक्त एवढं। दादा, तुम्ही इथे जसं म्हणलं की आता डॉक्टर इथे उपलब्ध नाही, किती दिवस झाले डॉक्टर उपलब्ध नाही आहेत? आता जे लेडीज पहिले डॉक्टर होते ते 4-5 दिवस झाले बदली होऊन गेलेले आहेत। तर तुरंत त्यांना बदली व्हायच्या अगोदरच इथं डॉक्टर आलेले पाहिजे ना। मग हे कोण लक्ष देणार आहे? कारण का ह्याची मागणी आता आम्ही केलेली आहे। इथल्या कर्मचारी पण त्यांनी पण तिकडे मागणी केलेली, लेटर दिलेले आहे स्वच्छतेबद्दल, संगणकबद्दल, पण तिथं कोण दाद देत नसेल तर ह्याला कोण जबाबदार आहे? तर एकंदरीतच 3-4 दिवस झाले डॉक्टरसुद्धा अजून इथे अवेलेबल नाहीत आणि आरोग्य ज्यावेळेस आपण आरोग्याच्या गोष्टी म्हणतो तिथं स्वच्छता ही प्रामुख्याने दिसली पाहिजे, मात्र अस्वच्छता ही आपल्याला प्रामुख्याने इथे दिसून येते। एकंदरीतच या ठिकाणी आता स्वच्छतेची पण गोष्ट आपल्या ऐरणीवर दिसते। मात्र आता यावर महापालिका काय पाऊल उचलणार हे देखील तिथेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे, पुणे।